नमस्कार, माझं नाव आहे शिवराज चिटमेल. मी नरेश आरोग्य संस्थेमधून काम करत आहे. आता मी इथे पंढरपूरमध्ये परकाळे मठ ना परकाळे मठात आहे. लास्ट आपण 15 दिवसाखाली मावशींना आपण नोनी फळाचं ज्यूस दिलं होतं आणि कॅल्शियमचे गोळ्या दिलं होतं. मग मावशीकडे आपण जाणून घेऊया त्यांना काय अगोदर त्रास होता आणि आता काय फरक पडला त्यांना. मावशी, तुमचं नाव? रंजना देवकाते. थोडं जोरात बोला. रंजना दिनकर देवकाते. देवकाते. बरं मावशी, तुम्हाला अगोदर काय त्रास होता? मला उठता बसता येत नव्हतं, ताप लागायची, चक्कर यायची, गुडघे खूप दुखायचे, कंबर दुखायची. पण ही गोळी ज्यूस चालू केल्यापासून एकदम ओके झाली. ओके झाले. हा, आता उठता बसता येत आहे? येतंय. आता काम वगैरे चांगलं करता? काम शेतात जात नव्हती, शेतात पण जायला लागली. अगोदर शेतात जात नव्हते? नाही, का बर? त्रासच होत होता. तर काय जायचं, चालू केल्यापासून चांगला फरक पडला ना. आता शेतात पण चालले. हो, एनर्जी लेवल वाढली? एनर्जी तर खूप वाढली. जेवण जाते व्यवस्थित, पचनक्रिया चांगली होती, पोट साफ होते. पोट साफ होते. हा. मग आई, असं तुमच्यासारख्या असे भरपूर सारे लोकांना असं त्रास आहे. होय. त्यांना पण कमजोरी आहे, पित्ताचा त्रास आहे, पचन होत नाही, गुडघे दुखतात, बरोबर? हो. मग सगळ्यामध्ये तुम्हाला पण फरक पडला. मग तुमचं मत काय? त्यांनी पण हा ज्यूस वापरायला पाहिजे का नको? वापरला पाहिजे. 100% वापरायला पाहिजे. 100% वापरला पाहिजे. 100% त्याचा फरक आहे. चांगली एनर्जी ती एकदम छान. ओके, धन्यवाद.